प्रवेश केलेला आहे आणि विक्रम काकडेंना हा एबी फॉर्म देण्यात आलेला आहे आणि ते उमेदवार असणार असं देखील कळतं। वळसे पाटलांनी देखील विक्रम काकडे यांचं नाव जाहीर केलं होतं। मात्र आता जी दृश्य पाहतोय त्यामध्ये विक्रम काकडे हे अद्यापही राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात आहेत, मात्र संजय काकडे या कार्यालयामधून निघालेले आहेत। तर सुनील टिंगरे हे देखील आता राष्ट्रवादीच्या कार्यालयामधून निघाले असून ते देखील अर्ज भरायला निघालेले आहेत। 3 वाजता शेवटची वेळ आहे, ही 3 वाजता अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे आणि त्यामुळे देखील ही धावपळ झालेली आहे। सुनील टिंगरे मात्र आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इथून गेलेले आहेत। या स्क्रीनवर ही 2 दृश्य पाहतोय। पहिली आहेत विक्रम काकडे अद्यापही पक्ष कार्यालयात आहे, बैठक अजूनही सुरू आहे। तर दुसरीकडे घाईघाईने सुनील टिंगरे हे अर्ज भरण्यासाठी रवाना झालेले आहेत। 3 वाजेपर्यंतची वेळ आहे, 3 वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहे। मी अर्ज भरायला चाललेलो आहे अशी प्रतिक्रिया सुनील टिंगरे यांनी दिलेली आहे। तर नक्की राष्ट्रवादीमध्ये अर्ज कोण भरतं, कारण विक्रम काकडे अद्यापही पक्ष कार्यालयामध्ये आहेत। त्यानंतर सुनील टिंगरे अर्ज भरण्यासाठी रवाना झालेत, मात्र त्यांच्या आधी इथून संजय काकडे देखील निघालेले आहेत। मग संजय काकडे हे उमेदवार असणार का की मग सुनील टिंगरे हे आपला अर्ज या ठिकाणी भरणार आहेत का? कारण विक्रम काकडे अद्यापही पक्षाच्या कार्यालयात आहेत। 3 वाजता ही मुदत संपणार आहे, त्याआधी अर्ज भरायचे। जर सुनील टिंगरेंना अर्ज भरण्यासाठी उशीर होतोय असं ते पत्रकारांना या ठिकाणी म्हणत होते, तर मग विक्रम काकडे जर उमेदवार असतील तर ते अद्यापही पक्ष कार्यालयामध्ये मग काय करतायत? राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील आपल्या सोबत आहेत। उमेश पाटील, स्वागत तुमचं। नक्की उमेदवारी अर्ज कोणाला दिलाय, म्हणजे काकडेंना दिलेला आहे की सुनील टिंगरेंना? त्याच्या वतीनं अधिकृत उमेदवार ही आपल्याला सकाळी जाहीर करण्यात आलं। आदरणीय सुनेत्रा वहिनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी या संदर्भामध्ये निर्णय घेतला आणि विक्रम संजय काकडे हे महायुतीचे आमच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार या पुण्याचे। उमेशजी, मात्र विक्रम काकडे अद्यापही पक्ष कार्यालयात आहेत, तर सुनील टिंगरे देखील अर्ज भरायला गेलेत। मग सुनील टिंगरे डमी अर्ज भरतायत का? तो अर्ज जो आहे तो सुरक्षिततेचा भाग म्हणून 2 अर्ज भरून ठेवायचा असा निर्णय झाला आणि त्याच्यामध्ये पक्षाचे उमेदवार म्हणून आताच्या निवडणुकीच्या करता विक्रम काकडे यांच्या नावाची घोषणा झालेली आहे। शहर अध्यक्ष म्हणून आणि पक्षाचे इतरही प्रमुख नेते सगळे त्या ठिकाणी उपस्थित आहेत, आमदार त्या ठिकाणी उपस्थित आहेत, पक्षाचे कार्यकर्ते आहेत। विक्रम काकडे हे पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत। उमेश पाटील, जर आधीच ठरलेलं आहे की विक्रम काकडे हेच उमेदवार आहेत, तर मग इतका गोंधळ का राष्ट्रवादीमध्ये? म्हणजे एवढा सस्पेन्स कुठेही गोंधळ नाहीये। काही जणांनी तशा बातम्या लावल्यामुळे तो गोंधळाची परिस्थिती तुमच्या मीडियामध्ये निर्माण झाली। तशी परिस्थिती असण्याचं कारणच नाही। आपल्याला पण माहिती आहे की तुम्ही असं का म्हणाले की अद्याप निर्णय झालेला नाही, एबी फॉर्म कोणाला द्यायचा तो त्यांच्याकडे एबी फॉर्म तोपर्यंत त्यांना माहित नव्हतं, नेत्यांनाच माहिती नव्हतं की कोणाला उमेदवारी अर्ज त्यांचा द्यायचा प्रश्न नाहीये। त्यांना पक्ष कार्यालयामध्ये बाकीच्या का टेक्निकल फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला पाठवण्यात आलेलं होतं। पक्ष कार्यालयामध्ये कागदपत्राची जुळवाजुळव करणं आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या करता ते होते। इथं निर्णय झाल्याबरोबरच आपल्या मीडियाला सगळ्याच्या समोर सांगितलं ना की विक्रम संजय काकडे त्या ठिकाणी उमेदवार आहेत म्हणून, त्यामुळे पुन्हा त्याच्यावर उलट प्रश्न विचारण्याची गरजच नव्हती। बरं, आणि म्हणजे त्या दुसऱ्या आम्ही हे बोलून झालं नाही तोपर्यंत तिकडच्या प्रतिनिधींनी त्यांना विचारलं, त्यामुळे त्यांना माहित नव्हतं। बरं, धन्यवाद उमेश पाटील। चेतन तुपेंना माहिती नव्हतं की उमेदवारी अर्ज नेमका कोणाला द्यायचा, एबी फॉर्म कोणाला द्यायचा आहे ते। विक्रम काकडे अद्यापही पक्ष कार्यालयामध्ये आहेत आणि तेच राष्ट्रवादीचे अधिकृत या ठिकाणी उमेदवार असणार आहेत। विक्रम काकडेच आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। सुनील टिंगरे मात्र डमी अर्ज भरण्यासाठी इथून रवाना झालेले आहेत। 2 दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। एक सुनील टिंगरे यांची गाडी आपण या ठिकाणी फॉलो करतोय, ते अर्ज भरण्यासाठी रवाना झालेत। दुसरीकडे विक्रम काकडे अद्यापही पक्ष कार्यालयामध्ये आहेत, ते फॉर्मॅलिटी कंप्लीट करतायत। विक्रम काकडे हेच उमेदवार असणार आहेत।